तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील गाड्यांचा वेग या पावसामुळे चांगलाच मंदावलेला पाहायला मिळतोय। या पावसामुळे शेतकरी राजा मात्र सुखावलाय। सिंधुदुर्गातनं या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी दुपारपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। खरं तर 4 दिवस दडी मारलेल्या या पावसाने परत एकदा सुरुवात केली। मुसळधार पाऊस पडतोय। कुठेतरी बळीराजा होता तो पहिल्या सुरुवातीच्या पावसापासून सुकावलेला होता, परंतु गेले 2-3 दिवसानंतर हा पाऊस गेल्यानंतर इथला जो बळीराजा होता तो मात्र फार टेन्शनमध्ये आलेला पाहायला मिळत होता। परंतु आता शेतकऱ्यांनी मात्र जोरदार शेती करायला सुरुवात केली। माझ्या पाठीमागची काही दृश्य आहेत, ही पावसाची दृश्य आहेत, ती मी तुम्हाला दाखवते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी दुपारपासूनच जोरदार असा मुसळधार पाऊस आपल्याला पडतोय। ही जी दृश्य आहेत ती मी पावसाची दृश्य तुम्हाला दाखवत आहे। खरं तर बघायचं झालं तर शेतकरी मात्र या 2-3 दिवस गेलेल्या पावसामुळे मात्र चिंतेत सापडला होता, परंतु आता शेतकरी मात्र चांगल्या प्रकारे आता शेती करू लागलेला पाहतोय। मुंबई गोवा महामार्गावरची ही काही दृश्य आहेत, ही जी दृश्य आहेत ती अगदी मुसळधार पाऊस असल्यामुळे वाहनांचा जो वेग आहे तो पण कुठेतरी मंदावलेला दिसत आहे। तिथली जी जातानाची वाहनं पाहतोय आपण, तिचा अगदी त्यांचा मंदावलेला स्पीड आपण पाहतोय। सिंधुदुर्गात मात्र आता मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। खरं तर 451.2 मिलीमीटर अशा पावसाची नोंद झालेली आजची आहे। परत एकदा ही जी दृश्य आहे मुंबई गोवा महामार्गावरची, वाहनं धीरे अशी वाहनं इथे मात्र चालू आहेत। खरं तर पावसाने मात्र गेले 2-3 दिवसानंतर दडी मारल्यानंतर हा आता पाऊस आनंददायी पाऊस असा पडत आहे। त्यामुळे शेतकरीसुद्धा आता ज्या चिंतेमध्ये होता ती चिंता आता शेतकऱ्यांची पूर्णपणे मिटलेली आहे। खरं तर बघायचं झालं तर इथे आता कुठल्याही प्रकारची पाणी टंचाई नसून तिथली काही ठराविक जी धरणं आहेत त्या धरणांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाणी आलेलं आपण पाहायला मिळतं आणि आजच्या ह्या पावसामुळे मात्र शेतकरी सुखावलेला पाहायला मिळतो। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।